नमस्कार, मी सौ तृप्ती बाकरे. आज 8 मार्च महिला दिन. सर्वप्रथम माझ्याकडून आणि तरुण भारत लाईव्ह कडून माझ्या सगळ्या भगिनींना महिला दिनाच्या अनेक उत्तम शुभेच्छा. महिला दिन म्हटलं की सगळीकडे संदेश व्हॉट्सअपवर, फेसबुकवर यायला सुरुवात झालीच असेल, होतेच की आपण स्वावलंबी व्हायला पाहिजे, आपण आपल्या पायांवर उभं असलं पाहिजे. आता आपण थोडेसे ह्याच्या पुढे गेलेलो आहोत. आत्ताच्या महिला, आत्ताच्या मुली, आत्ताची पिढी स्वावलंबी होतीये, विचारांमध्ये बदल होत आहेत. आपण सुद्धा आधुनिक विचार अंगीकारतोय. पण मग हे एवढंच पुरेसं आहे का? एक महिला म्हणून किंवा एक मुलगी म्हणून आपण सुरक्षित आहोत का? परवाचीच पुण्याची घटना आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. कोणीतरी एक अनोळखी इसम आला, त्यांनी आपल्याला काही म्हटलं, आपण लगेच त्याच्या बोलण्यात आलो आणि जे नको व्हायला हवं होतं ते घडलं. पण मग ही संरक्षणाची जबाबदारी फक्त पुरुषांची आहे का? त्यांनीच आपलं संरक्षण केलं पाहिजे का? नाही. मला असं वाटतं की स्वसंरक्षण हे फार महत्वाचं आहे. आपण आता पुढे जातोय म्हणजे आपण प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर येतोय, रात्री अपरात्री बाहेर पडतोय, उशिरा घरी येतोय आणि ह्या सगळ्या दरम्यान स्वसंरक्षण फार महत्वाचं झालेलं आहे. त्यामुळे आज महिला दिनाच्या दिवशी माझ्या सगळ्या माता भगिनींना मी अशी विनंती करीन की आपल्या मुलीला एखादी कला नाही आली, भरतकाम नाही आलं, चालणार आहे, रांगोळी काढता नाही आली, चालणार आहे, स्वयंपाकात 19-20 इकडे तिकडे झालं, अगदी चालणार आहे, पण तिला स्वतःचं संरक्षण करता आलंच पाहिजे. त्यामुळे इयत्ता पहिलीपासून पुढे अगदी कायमस्वरूपी तिला स्वसंरक्षणाचे धडे द्या. तिला स्वसंरक्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या अशा क्लासेसना पाठवा. मार्शल आर्ट्स, कराटे, हे सगळं तिला शिकू द्या आणि तिला स्वसंरक्षण करता यायला पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आहे. यानी ती मानसिकदृष्ट्या सुद्धा ती सुरक्षित राहील, ती शारीरिकदृष्ट्या सुरक्षित राहील आणि आणखी आघाडीने ती ह्या समाजात वावरू शकेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद.